हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे ही सोयाबीनची रेस्टॉरंटसारखी रस्सा भाजी। तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट घरच्या साहित्यामध्ये आपण ही अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी बनवणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। साधारण 5 ते 10 मिनिट आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। हवं तर तुम्ही गॅसवर उकळून देखील घेऊ शकता। 1 ते 2 मिनिट गॅसवर उकळून घ्यायचे। तर इथे मी अर्धा चम्मचला थोडं कमीच मीठ घातलेलं आहे। साईडला मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे आणि मोठ्या साईजचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे, पाहू शकता। तर कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। नंतर आपण सुट्टा करणार आहोत, पाहू शकता व्हिडिओमध्ये चम्मचने थोडा थोडा सुट्टा करून घ्यायचा आहे। आणि थोडासा कांदा तळत आला की याच्यामध्ये 2 चम्मच आपल्याला खोबरकीस घालायचं आहे। हवं तर तुम्ही ओलं खोबरं देखील घालू शकता। आणि 4 ते 5 आपल्याला इथे लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्या आहेत। आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता पूर्ण भाजून झालेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये मी 2 छोटे छोटे टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत ग्रेव्हीमध्ये। आणि त्याच कढईमध्ये मी तेल घालून 1 चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे घालणार आहे। मोहरी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत। आणि जिरे व्यवस्थित तडतडले की आपल्याला याच्यामध्ये 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। आणि नंतर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे। आता जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती ग्रेव्ही आपल्याला थोडी थोडी करून घालायची आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेऊन पूर्ण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे। तर ग्रेव्ही आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित तळू द्यायची आहे मीडियम गॅसवर। पूर्ण याचं कच्चपण जाईपर्यंत आपल्याला ग्रेव्ही व्यवस्थित तळू द्यायची आहे। तोपर्यंत जे आपण सोयाबीन भिजत ठेवले होते ते आपल्याला इकडे पिळून घ्यायचे आहेत। पाहू शकता यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचे आहे। तर साईडला इथे पाहू शकता तेल सुद्धा सुटलेलं आहे ग्रेव्हीला। तर याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि 2 चम्मच साधारण इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, पाहू शकता। आणि अर्धा चम्मच जिरा पावडर, थोडंसं इथे मी हळदी पावडर देखील घेतलेला आहे। आणि चवीनुसार मीठ घालायचं। मीठ अगोदर देखील आपण घातलेलं आहे। तर हे पूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आणि परतून घेतल्यानंतर 10 ते 20 सेकंद आपल्याला शिजू द्यायचे आहेत। पाहू शकता तेल सुटलेलं आहे। आता जे आपण सोयाबीन घेतले होते ते सोयाबीन आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित पूर्ण ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे। नंतर याच्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर इथे मी पाणी कोमट घातलेलं आहे। गरम पाणी घातल्याने एकतर भाजी लवकर शिजते आणि चवीला तितकीच भन्नाट लागते, एकदम रेस्टॉरंट सारखी। त्याच्यामुळे नेहमी भाजीला आपल्याला गरम पाणीच घ्यायचं आहे। तर भाजी थोडीशी उकळल्यानंतर याच्यावर मी कोथिंबीर घातलेली आहे, पाहू शकता। तर हे पाहू शकता आपली भन्नाट अशी भाजी तयार झालेली आहे। तेही अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये एकदम रेस्टॉरंटसारखी आपली ही भाजी तयार झालेली आहे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।